मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक उद्या पूर्णपणे बंद असणार आहे। दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। पुण्याकडे जाणारी वाहतूक 24 एप्रिलला दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद असेल। दुपारी 12 ते 3 पर्यंत पर्यायी मार्गावर वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती आहे। पुलाचं शटरिंग काढणं आणि रंगकाम हाती घेण्यात आल्यानं उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। सर्व वाहने केवळ देहू रोड तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळवण्यात येतील आणि सोबतच पुण्याकडे येणारी वाहतूक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड किवळे मार्गे पुण्याकडे वळवण्यात येणार आहे। पुण्याकडे जाणारी वाहतूक 24 एप्रिलला या महामार्गामध्ये बदल करण्यात आलेला आहे। 2 दिवस दुपारी 12 ते 3 पर्यंत पर्यायी मार्गावरती वाहतूक वळवण्यात येणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट मानली जाते, जे मुंबईला येणारी वाहनं आहेत त्या महामार्गामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। काय सविस्तर तपशील आहेत आपल्याकडे? मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून रोज हजारो वाहनधारक जे आहेत ते प्रवास करत असतात। मात्र उद्याचा आणि परवाचा दिवस महत्त्वाचा असणार आहे, कारण 12 ते 3 या दरम्यान जी वाहतूक या रस्त्यांवरून होणारी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि जी वळवण्यात आलेली वाहतूक आहे ती किवळे मार्गे, देहू रोड मार्गे पुढे कुसगावच्या तिथून पुढे आपल्याला या सगळ्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल, अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। उद्या मुंबईकडे तर परवा पुण्याकडे येणारी जी वाहतूक आहे ती 12 ते 3 या वेळेमध्ये बंद करण्यात आलेली आहे, कारण महामार्गावरची जी काही कामं आहेत ती समोर येत आहेत आणि ती कामं करण्यासाठी मध्ये 12 ते 3 असा जो मेगा ब्लॉक आहे तो घ्यावा लागतोय आणि म्हणून पर्यायी मार्ग जो किवळेकडचा आणि देहू रोडकडचा तो वापरावा, अशा पद्धतीचं आवाहन आहे। अगदी, त्यामुळे मुंबई आणि पुणे जर प्रवास करत असाल तर उद्यासाठी ही काळजी घ्यावी लागणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।